म्हणजे तुम्हाला बीजेपीनं ही सर्व कारस्थानं करायला, एवढं फिरायला किंवा गावागावातल्या तरुणांचे नंबर जमा करायला निधी दिला होता का? जय जिजाऊ बांधवांनो, संभाजीनगरमध्ये सध्या एक आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण, मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं जावं यासाठी आंदोलन सुरू आहे. आणि त्यासाठी आंदोलन करणारे आहेत राजेश्रीताई राठोड. राजेश्रीताई राठोड या नेमक्या कोण, कुठून त्यांनी आंदोलनाच्या विषयी विचार केला? त्या जुलै महिन्यामध्ये मानवत तालुक्यामध्ये त्या आल्या होत्या. मानवत तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी म्हणजे काय काय कारस्थानं केली ही सगळी तुमच्यासमोर उघड आणणार आहे. मानवत तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांनी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक तरुणांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्या तरुणांना त्यांनी कॉल करून मानवतला बोलून घेतलं. बोलून घेतल्यावर त्या तरुणांना त्यांनी मग अनेक तरुण त्यांच्यासमोर गेले आणि एका म्हणजे त्या तरुणांना म्हणाल्या की आपल्याला एक प्रचार करायचा आहे. तरुण म्हणाले आम्ही राजकीय कुठलंही काम करत नाही, आम्हाला कुठलाही प्रचार करायची आम्ही प्रचार करणार नाहीत कारण आम्ही कुठलंच काम राजकीय करत नाहीत. मग त्या म्हणाल्या तसं नाही, आपल्याला सगळ्या मराठा समाजाला एकत्रित आणायचं आहे. मग तरुण म्हणाले मराठा समाजाला एकत्रित आणायचं आहे, तर मग मराठा समाजाला एकत्रित आणायचं तुम्ही असं म्हणताय, तर मग संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तर सर्व मराठा समाजाला एकत्र आणलेलंच आहे, मग आता कुठल्या मराठा समाजाला एकत्र आणणार आहात असा प्रश्न तरुणांनी विचारल्यानंतर त्या म्हणाल्या नाही, आपल्याला तरुणांचं एक संघटन उभं करायचं आहे आणि ते संघटन आपल्याला एका म्हणजे चांगल्या कामासाठी उपयोगी येईल यासाठी आपण काम करणार आहोत. अशा गोष्टी त्या म्हणजे जुलै महिन्यामध्ये त्या मानवत तालुक्यात होत्या. त्यांनी असं अनेक तालुक्यामध्ये त्यांनी भेटी घेतल्यात. तिथल्या संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणाऱ्या तरुणांचे नंबर, कॉन्टॅक्ट त्यांनी घेतले आणि हे कॉन्टॅक्ट घेऊन त्या उपोषणाला बसल्यात. या मराठ्यांना मराठवाड्यातल्या आरक्षण मिळावं यासाठी. तर याचा आम्ही सर्व मराठा बांधव तुम्ही बसलात याच्याबद्दल तर धन्यवाद व्यक्त करेल, पण तुम्ही माहूर तालुक्याच्या उपाध्यक्ष आहात ते बीजेपीच्या. म्हणजे तुम्हाला बीजेपीनं ही सर्व कारस्थानं करायला, एवढं फिरायला किंवा गावागावातल्या तरुणांचे नंबर जमा करायला निधी दिला होता का? पैसे दिले होते का? आणि संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुम्ही काम करत आहे का? हेही अनेक प्रश्न तरुणांच्या मनामध्ये आहेत. या प्रश्नांविषयी स्वतः तुम्ही बोलणं गरजेचं आहे, कारण अनेक जण इंस्टा, फेसबुक आणि या वॉलवरून, तुमची वॉलसुद्धा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चित होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मी तुम्हाला त्या वॉलवरचे फोटोसुद्धा दाखवेल. आणि महिला उपाध्यक्षा बीजेपी म्हणजे तुम्ही बीजेपीच्या उपाध्यक्ष आहात असे सुद्धा बॅनर आहेत. नवरात्री उत्सवाचे बॅनर असतील किंवा देवेंद्र फडणवीसांना जे काही तुमच्या शुभेच्छा देणं असेल किंवा ह्या अशा सगळ्याच गोष्टीचे जे काही बॅनर सध्या बाजूला तुम्हाला बॅनर दिसतील, त्या बॅनरविषयी तुम्ही सखोल लोकांपर्यंत उद्या मीडियाच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. आणि संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जर सरकारच्या वतीनं तुम्ही जर तिथं आंदोलन करत असाल तर मराठा कधीच तुमच्या बाजूनं राहणार नाही. आणि दादा मनोज जरांगे पाटील हे एक मराठ्यांचं नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व म्हणजे अगदी प्रामाणिक नेतृत्व आहे. या प्रामाणिक नेतृत्वाला बदनाम करण्याचे षडयंत्र जर तुम्ही आखत असाल तर येत्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा मराठा समाज नक्कीच दाखवून देईल. राजेश्रीताई राठोड पुन्हा एकदा सांगेल की तुम्हाला जी लोक भेटायला त्या ठिकाणी येत आहेत, ज्या काही म्हणजे जी लोक भेटायला तुम्हाला येतात, दादांनी शिष्टमंडळ जे काही पाठवलं होतं संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी, ते शिष्टमंडळ पुन्हा मुंबईतून वापसच आलेलं नाही. त्यापैकी काही लोक तुम्हाला तिथे भेटायला येत जर असतील तर नक्कीच यामागे कुठं ना कुठेतरी बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा इथले सत्ताधारी असतील यांचा हात आहे असं
वाटायला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला वाटायला लागलेला आहे। त्यामुळे तुम्ही पत्रकार परिषद घ्यावी, त्यामध्ये नेमकं काय सत्य आहे हेही तुम्ही सांगावं, कारण आता तुम्ही तुमच्या वॉलवरची उद्या फोटोसुद्धा तुम्ही डिलीट करू शकता किंवा तुमचे इंस्टा फेसबुक अकाउंटवरती जे काही तुमचे फोटो असे येत आहेत ते फोटो तुम्ही डिलीट करायला सुद्धा सुरुवात केली असेल असं मला वाटतंय, कारण मी हा मध्यरात्री व्हिडिओ बनवतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं माझं मी कर्तव्य समजतो, कारण मी मराठा समाजातल्या एक गरजवंत मराठ्याचं लेकरू आहे आणि मला जेवढं समजा आंदोलनासाठी सक्रिय होऊन काम करता येईल तेवढं काम मी माझ्या इंस्टा फेसबुक आणि या सगळ्या माध्यमातून करायला सुरुवात करतच असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांपर्यंत संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांचा लढासुद्धा आपण पोहोचवण्याचं काम करत असतो की जेव्हा जेव्हा जिथे जिथे चांगल्या पद्धतीनं मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनं होतात त्या आंदोलनाला आपण भेट देण्यासाठी सुद्धा जात असतो। आपण संभाजीनगरच्या आंदोलनाला सुद्धा भेट देण्यासाठी येण्याचा विचार करत होतो, पण विचार केला नेमका अगोदर काही कालावधी जाऊ द्यावा आणि त्यात काही कालावधी गेल्यानंतर आपल्याला नक्कीच लक्षात येईल दूध का दूध आणि पाणी का पाणी नेमकं हे आंदोलन कुणी उभं केलं आहे, कसं उभं केलं आहे किंवा हा कुणाचं अभियान आहे का याच्याकडेही लक्ष जाणं गरजेचं होतं। आणि तुमच्या इंस्टा फेसबुकवरून तुम्ही स्वतः टाकलेले पोस्टर जे आहेत ते म्हणजे BJP महिला उपाध्यक्षा माहूर नांदेड जिल्ह्यातलं माहूर आहे तिथल्या तुम्ही महिला उपाध्यक्ष असं टाकलं आहे आणि ते काय खरं आहे काय खोटं आहे हे समाजासमोर मांडा आणि तुम्ही इंस्टा फेसबुकवरचे ते फोटो किंवा ज्या काही गोष्टी त्या डिलीट करू नये अशीही विनंती तुम्हाला करेल, कारण समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि मराठ्यांचं आंदोलन मोडीत काढायचं अशा सुपाऱ्या घेणाऱ्यांपासून आता मराठा समाज कधीही म्हणजे काहीही संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटलांच्या विरुद्ध मराठा समाजाला कुणी सांगायला सुरुवात केली तरीसुद्धा समाज कुणाचंच आता ऐकणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हा मराठा समाज आहे आणि मराठा समाज राहणार आहे। राजर्षीताई राठोड, तुम्ही राठोड आहात, नंतर तुम्ही कुठेतरी पाटील लावलं आहे, त्यावरतीही म्हणजे तुम्ही मराठा समाजाचं कधीही भलं करण्याचा विचार जर करत असाल खराच तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही बोलणं गरजेचं आहे, नाहीतर मराठा समाज काय म्हणजे सरकारची तर अवस्था बेकार झालेलीच आहे, सरकार इथलं प्रस्थापितांची अवस्था बेकार करून टाकलेली मराठा समाजाने। तर तुम्हीही विचार करून जे काही मी प्रश्न विचारले त्याचे उत्तरं तुम्ही द्यावीत असंही मी तुम्हाला सांगेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ मी सध्या टाकतोय आणि हा व्हिडिओ आपण सर्व ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्या बांधवांनी इतर बांधवांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे, कारण ही पोलखोल आहे आणि यामध्ये काही जे काही फोटो आहेत, जे काही तुम्हाला फोटो दिसत आहेत, जे काही तुम्हाला म्हणजे बॅनर दिसत आहेत, हे बॅनर त्या वॉलवरून घेतलेले आहेत आणि ती तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सत्य पडताळा आणि इतर बांधवांपर्यंत नक्की शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा, कारण आता मराठे एक नाही झाले तर पुन्हा कधीच आपण एक होणार नाहीत आणि दादांना आपण साथ देणं गरजेचं आहे। शेवटच्या श्वासापर्यंत आपण साथ देऊया संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी। हा विचार हा लढा इतर बांधवांपर्यंत पोहोचवा, लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब जर चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आपला मित्र उदय भिस्ते पाटील। जय जिजाऊ जय शिवराय, धन्यवाद बांधवांनो।